आता उन्हाळा सुरू झालेला आहे. गरमीचा त्रास हे प्रत्येकांना आहे. गरमीमध्ये आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य संपूर्ण बिघडतो आणि खूप त्रास होते लोकांना उष्णतामुळे. आता हे उष्णतापासून बचाव करण्यासाठी आणि त्याच्यापासून रिलीफ मिळण्यासाठी मी तुम्हाला काही आसन आणि प्राणायाम इथं सांगणार आहे. जे आपण आता करणारा आसन आणि प्राणायाम चंद्राला रिलेटेड आहे. आपल्या शरीर आणि मनाला थंड निर्माण करणारा प्राणायाम आणि आसन मी आज तुम्हाला एक 5 मिनिट सांगणार आहे. हे दररोज आपण 15-20 मिनिट केल्यामुळे काय होते, आपल्याला शरीरामध्ये थंडावा निर्माण होते. उष्णतामुळे होणारा त्रास आपण कमी करून ज्यावेळी तुम्ही रिलॅक्स होता आणि आपला हायपर टेन्शन असणाऱ्या लोकांना सुद्धा गरमीमध्ये खूप त्रास होते, ते लोकांनी सुद्धा आवर्जून करावं. आपण सर्वजण एक 15-20 मिनिट हे आपण जे मी सांगणार आहे तुम्ही रोज केलं ना, उन्हाळ्यापासून तुम्हाला होणारा त्रासपासून तुम्ही बचाव करू शकता. नमस्कार. आता आपण चंद्र नमस्कार कसा करावे ते पाहूया, कारण ह्याच्यामध्ये सुद्धा व्हेरिएशन्स खूप आहे आणि 16 आसन चंद्र नमस्कारचा तो वेगळा आहे. इथं सूर्य नमस्कारामध्ये सुद्धा चंद्र नमस्कार मिक्स करून केल्यामुळे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही आणि सोपे पद्धतीचं आसन मी तुम्हाला इथे सांगणार आहे. पहिल्यांदा आपण स्ट्रेट उभी राहायचे, नमस्कार आसन मध्ये यायचे. ओके. 1 हस्त उत्तानासन, 2 पाद हस्तासन, 3 अश्वसंचलनासन, 4 इथे आपण काय करायचे, अर्धचंद्रासन. ओके. त्यानंतर 5 अधोन्मुख श्वानासन, टाच टेकला पाहिजे. 6 अष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 अधोन्मुख श्वानासन, 9 अश्वसंचलनासन, 10 अर्धचंद्रासन, 11 पादहस्तासन, 12 नमस्कारासन. रिलॅक्स. आता आपण करूया चंद्रभेदी प्राणायाम. शरीर आणि मनाला थंडावा निर्माण करणारा म्हणून तरी चंद्राला कंपेअर केलेला आहे. चंद्राचा जो रूप आहे, चंद्राचा तो थंड गुण आहे आपल्यामध्ये मिळण्यासाठी आपण चंद्रनाडी प्राणायाम किंवा चंद्रभेदी प्राणायाम आता करूया. चंद्रनाडी प्राणायामामुळे काय होते, आपल्या शरीरामध्ये एक उष्णता कमी होऊन आपलं शरीर शीत व्हायला लागतो, आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो. आणि आपलं चंद्रभेदी प्राणायामामुळे आपलं ज्यांना हायपर टेन्शन आहे, पित्ताचा विकार आहे, अति विचार येते किंवा आपल्याला बार बार नेगेटिव्हिटी येते, त्या लोकांसाठी पण खूप चांगलं आहे. आणि ज्यांना झोप येत नाही, झोपेचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी चंद्रभेदी प्राणायाम केल्यामुळे ना तुमचं पूर्ण रिलॅक्स होते माइंड, त्यामुळे तुम्हाला लगेच झोप सुद्धा लागतो. आता आपण बघूया चंद्रनाडी प्राणायाम कसं करायचे. तुमचं राईट हँडनं राईट नोस्ट्रिल बंद करायचे. ह्याच्यामध्ये 2 टाईप्स आहे, मी दोन्ही टाईप्स तुम्हाला इथे दाखवते, दोन्ही प्रकार. राईट हँडनं राईट नोस्ट्रिल बंद करायचे. लेफ्टनं पूर्ण इनहेल करायचे, डीप इनहेल स्लोली. ओके. त्यानंतर डीप एक्झेल. तुम्ही काउंट पण करू शकता. 4 अंकांना श्वास घ्यायचे, 6 अंकांना श्वास सोडायचे. नंतर तुम्ही 4 घ्यायचे, 8 सुद्धा ह्याच्यामध्ये सोडू शकता. हे एक 10 ते 15 आवर्तन करायचे आहे चंद्रभेदी प्राणायाम. आता ह्याच्यामध्ये दुसरा प्रकार मी तुम्हाला दाखवते. विष्णू मुद्रा घ्यायचे. ओके. विष्णू मुद्रा. तुमचा राईट हँडनं राईट नोस्ट्रिल बंद करायचे, लेफ्टनं पूर्ण श्वास घ्यायचे, राईटनं श्वास सोडायचे. परत घेताना लेफ्टनं पूर्ण डीप इनहेल करायचे, राईटनं फक्त सोडायचे. लक्षात आलं. आपलं राईट बंद करून लेफ्टनं श्वास घ्यायचे, राईटनं फक्त श्वास सोडायचे. जेव्हा तुम्ही परत श्वास घेता ते लेफ्टनं सुरुवात करायची. ह्याच्यामुळे काय होते, आपल्या शरीरामध्ये चंद्रनाडी ऍक्टिव्ह होते. जेव्हा तुमचं चंद्रनाडी ऍक्टिव्ह होते ना, त्यावेळी तुमचं माइंड पूर्ण रिलॅक्स होतं. तुमचं माइंड जेव्हा रिलॅक्स होते, तुमचं शरीर सुद्धा रिलॅक्स होतो. तुमचं जडत्व ह्याच्यामध्ये कमी केलं जातो. संपूर्णपणे रिलॅक्समध्ये आल्यामुळे तुम्हाला हायपर टेन्शन आपोआपच कमी व्हायला लागतो. धन्यवाद. नेक्स्ट आपण करूया शीतली प्राणायाम आणि शीतकारी प्राणायाम. पहिल्यांदा आपण करूया शीतली प्राणायाम. जिभेची सुरळी करायचे, त्यातून श्वास घ्यायचे, नाकातून तुम्ही श्वास सोडायचे. मी दाखवते. असं तुम्ही एक 10 ते 15 आवर्तन करा. संपूर्ण तुमचं बॉडी आणि माइंड थंड व्हायला लागतो. आता आपण नेक्स्ट करूया
शीतकारी प्राणायाम. तुम्ही शीतकारी प्राणायाम जेव्हा करताय ऑन दी स्पॉट तुम्हाला रिझल्ट मिळतो. पूर्ण तुमचं इथं बघा बॉडी सुद्धा थंड व्हायला लागतो. तुम्ही जेव्हा करताय ना इथं तुम्ही लक्ष द्यायचे, एकदम थंडावा निर्माण करतो आणि रिलॅक्स व्हायला लागते तुम्हाला. ओके, स्टार्ट. स्लोली श्वास सोडताना नाकातून श्वास सोडायचे. जेव्हा तुम्ही श्वास घेताय दातात पटीतून श्वास घ्यायचे. हे सुद्धा 10 ते 15 आवर्तन करायचं आहे. रिलॅक्स.